नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शने या पुस्तकातील वि. स. खांडेकर दर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 11 भागांपैकी 6वा भाग वाचतोय. दिलीप. काही वर्षे मी उत्तर प्रदेशात बैरागी होऊन फिरत होतो. पण माझी आई खूप आजारी आहे असे कळल्यावर तिच्या भेटीसाठी मला यावेच लागले. रामगड संस्थानिकास हे कळताच मला पकडण्यात आले आणि तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात तेथील कैद्यांना चांगले अन्न मिळत नाही म्हणून मी प्राणांतिक अन्न सत्याग्रह सुरू केला. सुलूला हे कळताच तिने डॉक्टर भगवंतरावांना म्हणजे तिच्या पतीला विनंती करून कैद्यांना चांगले अन्न सुरू करावयास लावले आणि माझा प्राणांतिक सत्याग्रह मागे घ्यावयास लावले. अशा रीतीने माझा जीव वाचवून माझी तुरुंगातून सुटकाही करवली. सुलोचना. त्यासाठीची माझी विनंती माझ्या पतीने मान्य केली. ती भर दिवसा नाही तर रात्री. हो, त्याच नको असलेल्या रूटीन गोष्टीसाठी. अशावेळी मनात विचार येतात. वेश्या आपल्या सौंदर्याची किरकोळ विक्री करते. कुलीन स्त्रीने लग्नाच्या रूपाने त्याची घाऊक विक्री केलेली असते. यापेक्षा त्या दोघीत काही फरक नसतो. पुरुष स्त्रीच्या मनाची कदर करत नाही. त्याचे प्रेम तिच्या आत्म्यावर असत नाही, ते तिच्या शरीरावर असते. पण मी दिलीपची पत्नी झाले असते तर मी नक्कीच अधिक सुखी झाले असते. माझ्या शरीरावर भगवंतरावांची मालकी आहे, पण माझ्या मनावर ते दिलीपच्याच मागे धावत असते. दिलीप. तशात मी तिला माझ्या चळवळीत सामील होऊन गोरगरिबांची आई हो असे सांगताच रामगडातील कॉलऱ्याच्या साथीत स्वयंसेविका होऊन खेड्यापाड्यात फिरू लागली. रुग्णांची सेवा करीत फिरता फिरता एकदा तर माझ्या आईला भेटायला आमच्या झोपडीत आली. रात्री 2 वाजता परत जायला निघाली, पण जाताना ओढ्यात पडली. मग बेशुद्ध पडलेल्या तिला आमच्या झोपडीत आणले. रात्रभर ती आमच्या झोपडीतच होती, खूप वेळ बेशुद्ध अवस्थेतच. सुलोचना. मी डोळे उघडले तेव्हा माझे काळीज धडधडत होते. मी कुठे आहे हे मला कळेना. स्वर्गात. मी स्वर्गातच होते. माझे डोके मांडीवर घेऊन दिलीप बसला होता. मी पुन्हा डोळे मिटले. मी मृत्यूला हसत होते. चल, तुझ्याबरोबर यायला तयार आहे, अगदी एका पायावर. दिलीपचा उष्ण श्वास माझ्या गालांना जाणवला. त्याचे ओठ माझ्या ओठांकडे येत होते का? माझे चुंबन घेण्याचा मोह त्याला होत असेल का? माझे ओठ दिलीपच्या चुंबनासाठी आतुर झाले होते. पण माझा आत्मा म्हणत होता, नाही, दिलीप या मोहाला बळी पडणार नाही. माझा दिलीपचे ओठ माझ्या ओठांना लागले नाही, माझ्या कानाच्या पाळीला स्पर्श झाला. एकाच वेळी उत्कट आनंद आणि तीव्र दुःख यांनी माझे मन भरून गेले. दिलीप. दुसऱ्या दिवशी उठून ती तिच्या बंगल्यावर निघून गेली. स्वयंसेविका म्हणून माझ्या कार्यात सहभागी होतच राहिली. तुरुंगातून सुटून आल्यानंतर मी परत माझे शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठीचे काम सुरू केले. शेतकऱ्यांनी सरकारला सारा भरू नये म्हणून मी मोठी चळवळ सुरू केली. साऱ्या रामगड संस्थानात रान ठेवले. सभांवर सभा घेऊ लागलो. अशीच एक मोठी सभा ती बंद करायला पोलीस गेले. त्यांच्या त्या प्रचंड सभेतील लोकांनी दगडांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत 3-4 पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली. एका पोलीस इन्स्पेक्टरला तर ठार मारण्यात आले. मीच वेश बदलून लोकांना चिथावणी देऊन पोलीस इन्स्पेक्टरचा खून करवला असा आरोप माझ्यावर ठेवून मला कैद करून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. सुलोचना. पण दिलीप त्या सभेत नव्हताच. या सभेवर गोळीबार होऊन काहीतरी विपरीत घडेल याची कल्पना भगवंतरावांकडून मला मिळाली होती. म्हणून सभा सुरू होताच
माझ्या छातीत प्रचंड कळा येत आहेत. माझ्या बंगल्यावर ताबडतोब ये, अशी मी त्याला चिठ्ठी पाठवली. ती चिठ्ठी वाचताच सभेच्या शांततापूर्णतेची जबाबदारी सहकाऱ्यांवर सोपवून तो धावत माझ्या बंगल्यावर आला. हळूच दार उघडून आत आला. कापऱ्या स्वराने सुलू अशी हाक मारली. मी या पलीकडील उद्गार तोंडातून बाहेर पडणार नाहीत याची दक्षता घेत होते. बाहेर कर्र 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 करीत मोटार थांबली. दिलीपचे मित्र त्याला सभेकडे नेण्यासाठी घाईघाईने आले असावेत अशी माझी खात्री झाली. जिन्यावर पावले वाजू लागली. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. काही झाले तरी दिलीपला सभेकडे जाऊ द्यायचे नाही अशी मी मनाशी निश्चय केला. पावलांचा आवाज जवळ येऊ लागला. अगं आई ग, असं म्हणत छाती दोन्ही हाताने घट्ट दाबून धरीत मी अगदी अस्फुट स्वरात किंचाळले. दिलीप एकदम माझ्याकडे वळला. त्याने जाऊ नये म्हणून मी वेदनांनी व्याकुळ झाल्याचे सोंग करीत त्याचे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले. कुणीतरी एकदम दार उघडले. अगं आई ग, कुणीतरी गळा दाबावा अशा विचित्र स्वरात मी ओरडले आणि दिलीपच्या गळ्याला मिठी मारली. उघडलेल्या दारात भगवंतराव उभे होते. त्यांनी सारं पाहिलं आणि दार लावून निघून गेले. दिलीप. मी मात्र सुलूची बेअबरी होऊ नये म्हणून, तिच्यावर व्यभिचाराचा आरोप होऊ नये म्हणून कोर्टामध्ये सभेतील माझ्या चिथावणीमुळेच पोलीस इन्स्पेक्टरचा खून केला गेला या माझ्यावरील खुनाच्या आरोपाचा इन्कार केला नाही. त्यामुळे माझ्यापुढे फाशीची शिक्षा सरळ उभी होती. सुलोचना. दिलीप, माझ्या अब्रूसाठी स्वतःचा बळी देणार? नको रे. त्यावेळी तू होतासच कुठे? हे तू कोर्टात सांगितलं नाहीस. अब्रू, प्रतिष्ठा, लोक काय म्हणतील या बागुलबुवांना भिवून मी दिलीपचा बळी देऊ? या विचाराने मी हैराण झाले. हे तर खरेच की दिलीपकडे ओढ असूनही मी भगवंतरावांची पत्नी झाले. मी भगवंतरावांची पत्नी आहे, पण मनाने दिलीपचीच आहे ना. आणि भगवंतरावांनी तर परवा सारच पाहिलं आहे. मग त्या दिवशी दिलीप सभेतच नव्हता. तो आमच्या बंगल्यात माझ्या खोलीत अगदी माझ्या बाहुपाशात होता. ही खरीखुरी वस्तुस्थिती सांगून दिलीपच्या फाशीच्या शिक्षेतून सोडवता येईल त्याला? तर मग आत्ताच्या आता रामगडला धावत जाऊन त्या दिवशीची खरी हकीकत राजेसाहेबांना सांगायलाच हवी. दिलीप. आणि खरोखरीच माझी फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून स्वतः सुलूच जर राजेसाहेबांच्या समोर जाऊन तिने खरी हकीकत सांगितली तर? सुलोचना. राजेसाहेबांना खरी हकीकत सांगण्याचा मी निश्चय केला आहे. असं सांगण्यासाठी मी दादांकडे गेले. त्यांना म्हटलं, दादा रागावू नका. भगवंतांना सांगा, सुलू तुमची पत्नी आहेच, पण दिलीपला वाचवण्यासाठी सुलूशिवाय दुसरं कोणीही नाही. दादासाहेबांच्या मनात आलं, सुलू एक दिवस आधी आली नसती तर? त्याला सकाळी 7 वाजता फासावर दिलेले असेल तर? सुलूला आत्ताच्या आत्ता तुरुंगाकडे नेलं तर? दिलीप. पण त्याआधीच कोर्टात दादासाहेबांना देण्यासाठी भगवंतरावांच्या मार्फत जो बंद लिफाफा दिला त्यात मी लिहिले होते, सुलूला सांगा दिलीप मागे उत्तर हिंदुस्थानात गेला होता ना, तसा आत्ताही तो एका फार लांबच्या प्रवासाला जात आहे. तो दूरदूरच्या प्रदेशातील गमती जमती पाहून तुला सांगण्यासाठी पुन्हा भेटायला येईल. केव्हा सांगू? पुढील जन्मी. सुलूचा मुलगा म्हणून. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. सुलूच्याच पोटी जन्माला येण्याची फार फार इच्छा आहे. तो लिफाफा भगवंतरावांनी उत्सुकतेने फोडून वाचला. त्यामुळे माझ्याबद्दलचा त्यांच्या मनातला संशय विरून गेला. त्यांनी राजेसाहेबांच्या माझ्याबद्दलचा गैरसमज दूर केला आणि माझी फाशीची शिक्षा रद्द झाली. सुलोचना. आणि लागलीच दारात मोटार उभी. मोटारीतून उतरत येतात भगवंतराव आणि दिलीप, हसत खेळत गप्पा मारीत. पुढं काय सांगायचं? भगवंतरावांनी घेतलेलं माझं पहिलं चुंबन आणि माझ्या पोटात वाढत असलेल्या आमच्या बाळाचे. निवेदिका. असं हे अधूनमधून विवाह बाह्य प्राकृतिकतेला भावनिक शब्दास्पर्श करीत असलेल्या नात्याला अखेरीस पती पत्नीच्या वैवाहिक नैतिक नात्याचे खांडेकरी वळण मिळतेच.
प्रवक्ता. आणि या क्रौंचवधात वाल्मिकीच्या क्रौंच नराप्रमाणे त्याचा कुण्या पारध्यांकडून वध झाला नाही म्हणून क्रौंच मादीच्याही वेदनेचा आक्रोश ऐकू येत नाही, तेव्हा मा निषाद या अनुष्टुप छंदात खांडेकरांना काव्य रचण्याचे कारणच उरत नाही. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.